ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय. खते बियाणे खरेदीसाठी ऑफलाईन पर्याय सुरू करा. जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे. राज्यातील शेतकऱ्यांना खते बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना सध्या लागू असलेल्या ऑनलाईन प्रणालीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या प्रक्रियेला पर्यायी ऑफलाईन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य प्रशांत शहापुरे यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागात अद्यापही इंटरनेट नेटवर्कची समस्या गंभीर असून अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन राहणे, बायोमेट्रिक पडताळणी अयशस्वी होणे, अंगठ्याचे ठसे न जुळणे तसेच डिजिटल प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना अपुरी माहिती असणे या कारणांमुळे खते, बियाणे व औषधांच्या खरेदी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी पेरणीसारख्या महत्त्वाच्या हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक साहित्य वेळेत मिळत नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून शेतकरी मोठ्या प्रमाणात खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे व्यवहार रखडत असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा दोन्ही वाया जात असून कृषी सेवा केंद्र चालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खते, बियाणे, औषध खरेदीसाठी ऑफलाईन पद्धत तात्काळ सुरू करावी किंवा ऑनलाईन प्रणालीसोबत पर्यायी ऑफलाईन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शहापुरे यांनी केली आहे. तसेच बायोमेट्रिक पडताळणी अयशस्वी झाल्यास इतर ओळखपत्रांच्या आधारे व्यवहार करण्यास परवानगी द्यावी आणि ग्रामीण भागातील नेटवर्क व्यवस्था सुधारित होईपर्यंत ऑनलाईन सक्ती टाळावी अशीही त्यांनी शासनाकडे विनंती केली आहे. या संदर्भातील निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कोल्हापूर, प्रांताधिकारी इचलकरंजी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा प्रशांत शहापुरे यांनी व्यक्त केली. SK न्यूज सुरेश कांबळे, कुरुंदवाड. स्थानिक शेतकऱ्यांचा जे ऑनलाईन पद्धतीनं खत विक्री सुरू आहे त्याच्यासाठी स्थानिक शेतकरी भरपूर जण येऊन आम्हाला म्हणजे तक्रारी सांगत होते. ॲक्च्युली काय झालेलं आहे की काल परवा पाऊस पडलेला आहे आणि आता पावसाळ्याचा दिवस आहे, आता सीझन आहे. आत्ता खत टाकले तर पिकांना ते पावसाळ्यात लागू होत आहे. पण प्रॉब्लेम काय झालेला आहे की शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळेना. ऑनलाईन प्रक्रियामुळं एवढा आमचा शेतकरी फॉरवर्ड नाही आहे की त्या ऑनलाईन प्रणाली हे करून त्याच्यानंतर लगेच त्यांना खत मिळावं असं काय आता सुविधा चालू नाही आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. वेळेवर जर खत मिळालं नाही शेतकऱ्याला तर त्याचे नुकसान भरपूर झालेलं आहे, होणार आहे. त्यामुळं आत्ता सध्या त्यांना तात्काळ खताची गरज आहे आणि खत न मिळाल्यामुळं शेतकरी बाजूच्या राज्यात म्हणजे सांगली जिल्ह्यात किंवा कर्नाटक राज्यात जाऊन खत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं आपल्या जे जिल्ह्यातले जे बियाणेवाले आहेत, खतवाले आहेत, ते कोट्यावधी रुपये गुंतवून बसलेले आहेत आणि त्यांचं पण नुकसान आहे आणि शेतकऱ्यांचं पण नुकसान आहे. त्यामुळं मी पालकमंत्री, सहपालकमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या कृषी अधिकाऱ्यांच्या पण चर्चा केलेलं आहे. याबरोबर ऑनलाईन बरोबर ऑफलाईन पण प्रणाली चालू करा. हे जर आधी 6 महिने आधी चालू केलं असतं तर शेतकऱ्यांना समजलं असतं. आता अचानक सीझनच्या तोंडावर हे चालू केल्यामुळं शेतकऱ्यांना ही प्रणाली जमिना म्हणजे त्यांना समजेना झालं ही प्रणाली. त्यामुळं ऑफलाईन पण पद्धत चालू करा. त्यामुळं खत घेऊन शेतकरी तोच सीझनला त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. कारण आपला जो भाग आहे तो कृषीप्रधान भाग आहे. जास्तीत जास्त बहुसंख्य शेतकरी आहेत आणि शेतकरी आता सध्या तक्रारी घेऊन येत आहेत. त्यामुळे ही प्रणाली तात्पुरती आता सीझन तोंडावर आहे आणि हे पायलट प्रोजेक्ट फक्त कोल्हापूर जिल्हा आणि संभाजीनगर या दोनच जिल्ह्यामध्ये आता पायलट प्रोजेक्ट राबवत आहेत. प्रोजेक्ट चांगला आहे पण आता लगेचच समजायला वेळ होणार आहे. त्यामुळे हे सीझन गेल्यावर तुम्ही हे प्रोजेक्ट चालू केला तर काय अडचणी नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं मी निवेदन दिलेलं आहे. चर्चा करून पॉझिटिव्हली उत्तर येईल असं अपेक्षा आहे आपल्या.